नमस्कार. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, मागील कालावधीमध्ये युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने पदभरती प्रक्रियेसाठी युवा विद्यार्थी असोसिएशन प्रत्येक स्तरावरती ग्राउंड लेवलवरती लढा शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम अभियोग्यताधारक बांधवांना जॉईनिंग डेटपर्यंत प्रत्येक बाबतीत लढ्यासाठी आग्रही होतीच. परंतु त्याही पुढे अनेक बांधवांना नोकरी मिळूनही शिक्षण सेवकसारख्या जाचकाठी ज्या की अन्यायकारक आहेत आणि त्यातून शिक्षण सेवकांचा उदरनिर्वाह होत नाही. कारण एवढ्या प्रचंड महागाईत अनेक मेट्रो सिटीजमध्ये त्यावरती रेंटसुद्धा निघत नाही आहे, हे वास्तव आहे. अशा स्थितीत सरकार याबाबत कुठलीही ठोस पाऊल निर्णायक भूमिका घ्यायला तयार नाही आहे. अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशनने हा लढा उभारला होता आणि या लढ्याच्या माध्यमातून पत्रकार परिषदही आयोजित केली. वेगवेगळ्या माध्यमातून अनेक मंत्री महोदयांपर्यंत संबंधित जे धोरणात्मक पदावर बसले त्यांच्यापर्यंत आपण हा लढा निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवला. आणि त्याचंच रूप म्हणून कोल्हापूर खंडपीठातही आपले सर्व बांधवांनी संयुक्तपणे याचिका दाखल केली आहे. परंतु एक माझ्याकडे आज सर्वात महत्त्वपूर्ण हाती आलेली माहिती अशी की 2001 रोजी 817 क्रमांक सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टमध्ये शिक्षण सेवकांच्या मागण्यांबाबत जी याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला संदर्भ होता संभाजीनगर, म्हणजे तेव्हाचे औरंगाबाद व आत्ताचे संभाजीनगर खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ, अशी दोन्ही खंडपीठाने वेगवेगळे निर्णय दिले होते. संभाजीनगर खंडपीठाने 3 वर्ष 2,500 ते 3,000 आणि नागपूर खंडपीठाने समान काम समान वेतन, अशा दोन्ही खंडपीठाच्या, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत संभाजीनगर खंडपीठाने 2,500 ते 3,000 व माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर खंडपीठाने समान काम समान वेतन या तत्वावर त्यांना वेतन अदा करायला पाहिजे, अशी त्याबाबत त्या सुनावणीच्या त्या हिअरिंग अंती दिलेले जजमेंट. तर ह्या दोन्ही जजमेंटला धरून शासनाच्या वतीने व राज्य सरकारची भूमिका म्हणून शासनाने मार्गदर्शनपर सूचना मिळाव्यात ह्यासाठी माननीय सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयात मार्गदर्शन मागितले आणि त्यानंतर आर्थिक स्थितीची सुधारणा होईपर्यंत असं त्यामध्ये समाविष्ट मुद्दा केला आहे. तर आर्थिक स्थिती आता 2001 पासून तर आज 2026 चालू आहे, म्हणजे 2024पर्यंत कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींची घसघशीत पेन्शन वाढ केली आणि ह्यामध्ये प्रचंड प्रमाणावर एकीकडे कोरोनाच्या महाभयंकर जागतिक संकटाला लोक सामोरे जात असताना लोकप्रतिनिधींनी याही काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पेन्शन वाढ करून घेतली. दुसरी बाब, अनेक नको त्या गोष्टींवर वारेमाप मोठ्या प्रमाणावर निधी वर्ग करण्यात आला. तिसरी बाब, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशात अनेक टप्प्यांवर पंचायतीपासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदा असतील, वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, वेगवेगळे सहकार क्षेत्र असतील, वेगवेगळी महामंडळे असतील, विधानसभा लोकसभा ह्या तर मुख्यच राहिल्या. अशा नानाविध प्रकारच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये मित्रांनो, लोकसभा आणि विधानसभेचाच खर्च डोळे दिपवणारा आहे आणि ह्या पंचायतीपासून राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुका वारेमाप प्रमाणावर होतात. या कुठल्याही एक देश एक निवडणूक, वन इलेक्शन वन नेशन ह्या संकल्पना अस्तित्वात आल्या नाहीत. खरोखरच राष्ट्र आणि परिणामी राज्य आर्थिक टंचाईत जात असतील तर, पण यावरती कुठल्याही लोकप्रतिनिधींचा आतापर्यंत सकारात्मक विचार किंवा सकारात्मक दृष्टिकोन दिसला नाही. मग महत्त्वपूर्ण गोष्टींसाठीच राज्यातल्या जनतेविषयी शिक्षणसेवक हे गुणवत्तेनं त्यांच्या त्या पदावर नियुक्त झालेत. परिणामी मुख्य ते या देशाचे नागरिकच आहेत. मग नागरिकांच्या कुठल्याही हिताच्या विचारासाठीच आर्थिक स्थिती आडवी काय येते, हा खरं तर प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा होता. दुसरी बाब, शिक्षक भरती असेल, इतर अनेक विभागाच्या पदभरती प्रक्रिया असेल, आर्थिक स्थितीमुळे अनेक विभागात 80% वित्त विभागाची परवानगी होती. ती परवानगी आज तागायतसुद्धा त्याच पद्धतीने आहे. आत्ताही ग्रामविकास टू शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला आहे, परंतु त्यावर अजूनही 100% वर्गवारीत रूपांतरित झाला नाही.
हे वास्तव आहे. म्हणून मला या निमित्ताने दुसरा हा प्रश्न जाणीवपूर्वक उल्लेख करायचा आहे की आर्थिक स्थितीचं कारण देऊन हा अन्याय होतो आहे. एकीकडे 35 ते 36 40च्या वयात असल्याच उमेदवारांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे गुणवत्ता असूनही नोकरी मिळाली आहे आणि अशातच 3 वर्ष त्याचे शिक्षण सेवक या कालावधीत संसाराचा उदरनिर्वाहाचा गाडा ओढण्यासाठी खूप मोठी काट्याची कसरत करावी लागत आहे. आणि अशा स्थितीत त्याच्या कुटुंबाची जबाबदारी, परिणामी मुलाबाळांची जबाबदारी आणि गावापासून कुठलाही शिक्षणसेवक घ्यायला झालं तर सरासरी 300, 500, 1000 या किलोमीटरवरती नोकरीला लागलेले आहेत. अशा स्थितीत नोकरी त्यांच्यासाठी आनंद का संकट, नोकरी त्यांच्यासाठी भविष्य होऊन बसली की संकट होऊन बसलं, हेच खरं तर अनुत्तरित आहे. तर ह्या निमित्ताने हा लढा सर्वोच्च न्यायालयातील आपल्या सर्वांनी, युवा विद्यार्थी असोसिएशनने ज्याप्रमाणे जबाबदारी घेतलेली आहे त्याप्रमाणे कुठेतरी आपण सुरुवात केली आणि तो सगळ्यांच्या लक्षात आलं आणि आपण न्यायालयीन लढा लढायला पाहिजे म्हणून आपले सर्व बांधव तिथं लागलेत. आणि त्या निमित्ताने ही माहिती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. त्यानिमित्ताने जे सर्वात महत्त्वाची बाब ही सांगायची विसरून गेलो की ज्या या प्रक्रियेमध्ये जे लॉयर होते, जे कायदेतज्ञ होते ते आपल्या अगदी संपर्कातील आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो. परंतु आपल्या सर्वांना काय वाटतं, आपले अभिप्राय सर्वांचे यात महत्त्वपूर्ण असतील आणि कमेंटच्या माध्यमातून मला सांगा. हा लढा युवा विद्यार्थी असोसिएशन पुन्हा या पाठपुराव्याला आणि पुन्हा याला स्मरण म्हणून पुन्हा तत्पर आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांना काय वाटतं हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा. मी आपल्या सर्वांच्या कमेंटच्या प्रतीक्षेत आहे. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच पुढील माहितीसह आणि याच शिक्षणसेवक सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित स्थितीबाबत.